मंडळी नमस्कार. आजच्या व्हिडिओचं टायटल पाहिल्याबरोबर तुम्ही अचंबित झाले असाल की मनोज जरांगे हे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार. मंडळी, मी हे का म्हणतो किंवा हे का शक्य आहे किंवा हे असं का होते या मागची काही पार्श्वभूमी मला सांगितली पाहिजे. तब्बल 7-8 महिन्यापासून मनोज जरांगे नावाचा एक व्यक्ती राज्यात एक मोठा आंदोलन घेऊन, एक मोठा विषय घेऊन लढतो आहे आणि त्याच्या आंदोलनाचा जवळपास शेवट किंवा समारोपच काल परवा झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष अधिवेशनातून झाला असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यातून काय मिळालं, काय नाही मिळालं आणि यावर अजूनही मनोज जरांगेचं आंदोलन सुरू राहील तो भाग वेगळा. पण तोंडावर आलेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि त्यासाठी म्हणून उमेदवाराची चालू असलेली चाचपणी, विविध पक्ष लोकसभेच्या उमेदवारासाठी चाचपणी राज्यभर सुरू आहे आणि त्या चाचपणीमध्ये जर पहिल्यांदा जर पास कोणी झालं असेल तर ते मनोज जरांगे. या मनोज जरांगेची डिमांड काँग्रेससुद्धा करतोय, भाजपा तर बिलकुल गळ टाकूनच आहे, शिवसेनासुद्धा करतोय, शरद पवारसुद्धा करतोय आणि प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा डायरेक्ट घोषितच करून टाकलं की आम्ही मनोज जरांगेंना वंचित बहुजन विकास आघाडीची उमेदवारी देणार. नव्हे, यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ते पहिल्यांदा हा विषय तिथं मांडणार आहेत की कुठले उमेदवार तुमचे निश्चित हो की ना हो. पण जालन्यामध्ये अंतरवाली सराटीचा एक उमेदवार मनोज जरांगे हे आमचे उमेदवार आहेत किंवा राहतील आणि यांना उमेदवारी द्यावी लागेल आणि तिथून मग पुढचे उमेदवार ठरणार आहेत. मंडळी, जरांगेंनी मध्यंतरी म्हटलं होतं की मी जंगला पहाडात निघून जाईल पण राजकारणात जाणार नाही आणि अजूनही ते त्या मताची ठाम आहेत. पण राजकारणात गेल्याशिवाय राजकारण काय आहे हे समजत नाही आणि जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, ही जी म्हण आहे आपल्याकडे. त्यासाठी म्हणून मनोज जरांगेंना राजकारणात आता उतरावं लागेल आणि उतरायचं असेल तर त्यांना निश्चितच कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाचं पाठबळ किंवा नेतृत्व त्यांच्या पाठीशी लागेल. अशी तरतूद चालू असतानाच राज्यामधला एक पक्ष जो प्रकाश आंबेडकर गेल्या कित्येक वर्षापासून चालवतो आहे त्या पक्षाचं नेतृत्व देण्याचं कबूल केलं. इतर कुठल्याही पक्षाने अजून हिंमत केली नाही की मनोज जरांगेंना आम्ही उमेदवारी देऊ, आमच्या पक्षामध्ये मनोज जरांगेंनी प्रवेश करावा, आमचा पक्ष स्वागताला तयार आहे. असं कुठलंही धाडस मनोज जरांगेंच्या बाबतीत इतर राजकीय पक्षानं केलं नाही किंवा त्यांची हिंमत झाली नाही असं मी म्हणेल. कारण एवढा फाटका माणूस, आपण त्याला जर आवतन दिलं, आमंत्रण दिलं, निमंत्रण दिलं तर तो काय बोली सांगता येत नाही. त्यामुळे तसेच हे विविध पक्ष मनोज जरांगेंना भितात आणि त्याहीपेक्षा अशी व्यक्ती जर आज आपण घेतली, पक्षात गेली, तर उद्या आपल्याला हा जळ होऊ नये हेही भीती या पक्षांना आहे. कारण प्रत्येक पक्षाला असं वाटते की जो कोणी आमच्या पक्षात येईल तो आमचा बटीक झाला पाहिजे, आम्ही सांगितलं ते त्यानं केलं पाहिजे, तसा तो वागला पाहिजे आणि तसं त्यानं त्याचा त्याग केला पाहिजे सर्वस्वाचा. पण मनोज जरांगेंच्या बाबतीत हे लागू होत नाही. पण प्रकाश आंबेडकरांनी मात्र खूप हिंमत केली की मग आम्ही मनोज जरांगेंना उमेदवारी देणार किंवा मनोज जरांगेंनी वंचित बहुजन विकास आघाडीच्या पक्षामध्ये किंवा विचाराचा लोकसभेचा खासदार म्हणून उभं राहावं. अर्थात ही सर्व तयारी करताना मनोज जरांगेंच्या पाठीशी असलेलं पाठबळ, निवडणुका सोप्या नाहीत, त्यासाठी जे काही साम दाम दंडभेद नीती वापरावी लागते
ती राजकारणी म्हणून आंबेडकरांजवळ आहे. पण अखिल महाराष्ट्रातील मराठ्याचं राजकारण करणारा, मराठ्याचं समाजकारण करणारा हा व्यक्ती मनोज जरांगे पाटील हे वंचितच्या जाळ्यात अटकतात काय, किंवा आंबेडकरांची मात्रा त्यांच्यावर चालते काय, हेही पाहण्यासारखं आहे. कारण आज रोजी तरी मनोज जरांगेंना राजकारणातला किंवा राजकारणाला कुठेही गंध नाही. आणि राजकारणी किती लबाड आहेत, किती खोटे असतात, हे मनोज जरांगेंना क्षणोक्षणी दिसून आलेलं आहे. आणि अशा लबाड लोकांच्या संगतीला किंवा लबाडांमध्ये आपण जर गणल्या गेलो तर आपलं समाजाचं जे स्थान आहे, समाजाचं स्थान आहे की 6-7 महिन्यात ज्यांनी राज्यातील मराठी ज्यांना स्वतः मनोज जरांगेंना आपला देव समजलं, अक्षरशः JCBतून टनचे टन फुलं त्यांच्यावर ओवाळले, त्यांच्या विराट सभा की ज्या या देशाच्या पंतप्रधानांनासुद्धा लाजवणाऱ्या होत्या, त्यांच्या सभासुद्धा झाल्या नाहीत. आणि अशी व्यक्ती आंबेडकर म्हणतात की आमच्या पक्षामध्ये यावं आणि एक उमेदवार त्यांनी व्हावं आपल्या पक्षाचा. मनोज जरांगेंच्या मनात जर राजकारणात जाण्याची इच्छा जर झाली किंवा होत असेल तर मनोज जरांगेंनी महाराष्ट्रावर स्वतःचा पक्षसुद्धा ते उभारू करू शकतात. आणि तो पक्ष आणि प्रकाश आंबेडकरांचा पक्ष एकत्र जर आले तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीसुद्धा त्यांच्या विचाराचा होऊ शकते. पण एकट्या मनोज जरांगेंना प्रकाश आंबेडकर आपल्या पक्षात घेऊन काय साधणार आहेत? एक साधणार आहेत असं मला वाटते. कारण नाही म्हटलं तरी मनोज जरांगेंच्या पाठीशी आज लाखो मराठा मतदार आहेत, लाखो तरुण त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे या लाखो तरुण आणि मराठा समाजातील मते आणि वंचितची ताकद आपण एकत्र केली तर याचा फायदा वंचितला सर्वाधिक होऊ शकते. मनोज जरांगेंच्या एका उमेदवारीपेक्षा प्रकाश आंबेडकरांच्या अनेक उमेदवारांना मराठ्यांचा फायदा होऊ शकतो. आणि त्यामुळेच म्हणून पहिल्यांदा आंबेडकरांनी ही धाडस केलं की मनोज जरांगेंना आम्ही म्हणजे स्वीकारायला तयार आहोत, आमच्यामध्ये घ्यायला तयार आहोत, उमेदवारी द्यायला तयार आहोत. प्रसंगी मनोज जरांगेंच्या बाबतीत ते महाविकास आघाडीमध्ये संघर्षसुद्धा करू शकतात की हे उमेदवारी निश्चित होणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय असेल आणि त्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठासुद्धा करतील. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या बाबतीतलं जे काही निष्कर्ष आहेत, सध्या तरी मनोज जरांगे कुठल्याही राजकारण्यांच्या गळाला अडकलेले नाहीत आणि त्यांनी अडकूही नाही. त्यांचं आजचं जे स्थान आहे ते सर्वाधिक मोठं स्थान आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून, समाजाचा घटक म्हणून मनोज जरांगेंना जे की आज पूजनीय स्थान मिळालेलं आहे, आदरणीय स्थान मिळालेलं आहे, ते राजकारणात गेल्यानंतर त्याची तेवढी किंमत राहणार नाही. असे कित्येक उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणात देता येतील की जे समाजकारणातून राजकारणात गेले आणि राजकारणातून ज्यांनी पैसा कमावला पण प्रतिष्ठा कमावलेली नाही, प्रतिष्ठा कमावली आणि ईडीच्या भोवऱ्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे राजकारणात मनोज जरांगेंनी कुठेही जाऊ नये असं ज्या काही मराठा त्यांच्या बांधवांना वाटते, तसंच माझ्यासारख्या एका यूट्यूबरला आणि पत्रकारांना सुद्धा वाटते. मंडळी, मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.